मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, जर माझ्या चॅनलवर तुम्ही जर फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे ऑलरेडी माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना किंवा शेळी पालकांना किंवा जे शेळी पालन करण्यासाठी इच्छुक आहेत तर त्यांच्यासाठी माझ्या चॅनलची माहिती आपण त्यांना प्रोव्हाइड करा. तर मित्रांनो, माहिती आपल्याला दरवेळी माझे वेगवेगळे टॉपिक्स मी घेऊन येत असतो आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो. तर मित्रांनो, आज मी असाच एक व्हिडिओ बनवत आहे आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ज्यांना सुरुवात शेळीपालन करायची आहे त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी घेऊन येत आहे. तर मित्रांनो, आपल्याला लो कॉस्ट शेड असतं म्हणजे कमी पैशामध्ये आपण कसं शेड बनवायचं या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, आपल्यासमोर जे इमेज दिसते तर ही बघा, हे सगळ्यात लो कॉस्ट शेड आहे. म्हणजे अतिशय सुटसुटीतपणे साधारणतः अर्ध्या गुंठ्यात बसवलेलं आहे त्यांनी आणि अतिशय हे आहे म्हणजे सुटसुटीतपणा आणि कशा पद्धतीने कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त आपण शेळ्यांचं पालनपोषण करू तर हे या संदर्भात आपण पाहणार आहोत. तर हे पहा, आपल्याला हे तर एंट्रन्स आहे, पहिला एंट्रन्स आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं त्यांनी हे केलेलं आहे, मुक्त थोडंसं शेळ्यांना फिरण्यासाठी मुक्त गोटा केलेला आहे. म्हणजे शेळ्या फिरतील वगैरे आणि मुक्त गोट्या असल्यामुळे सर्व व्यवस्थितपणे होतं आणि शेळ्या उन्हात सकाळी कोवळ्या उन्हात जे काही करडं असतात त्यांना चांगल्या प्रकारे त्यांचं नियोजन होतं किंवा आरोग्य चांगलं राहतं, हालचाल होते आणि चांगल्या प्रकारे त्यांना कोवळ्या उन्हामुळे त्यांच्या शरीरावरची काही हे असतात म्हणजे आपल्याला जीवनसत्व वगैरे तर त्यांना ते कोवळ्या उन्हात मिळतात. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की हे लो कॉस्ट शेड आहे. बघा, फक्त ही चेन लिंक वापरले आणि चेन लिंकला फक्त हे साधे स्टीलचे बार लावलेले आहेत आणि स्टीलचे बारवर आणि काही ठिकाणी लाकडाचा पण वापर केलेला आहे. म्हणजे जे आपल्याकडे जे काही अवेलेबल आहे त्याचं हे केलेलं आहे आणि हे त्याची एंट्रन्स आहे म्हणजे मेन शेडचा एंट्रन्स. आणि हा आपला स्टील पत्रा आपण म्हणतो किंवा स्टीलची शीट आहे. अशा पद्धतीने हे स्टीलचं स्ट्रक्चर आहे. अतिशय सोप्या पद्धतीने स्ट्रक्चर बनवलेलं आहे आणि उत्कृष्ट असं नियोजन आहे. पूर्ण खाली स्टील पत्रा वापरला आहे आणि वर थोडंसं हवा खेळती राहावी किंवा कोरडी हवा आत यावी म्हणून त्यांनी असं ओपन स्पेस ठेवलेलं आहे आणि त्यालाही तारेनं असं क्लोज केलेलं आहे आणि मध्ये सिमेंटची पोल वापरलेले आहेत आणि वर शीट वापरलेली आहे म्हणजे RC सीट वापरलेली आहे. म्हणजे RCC सीट, त्याच्यानंतर स्टीलचा पत्रा ह्या आणि चेन आणि सिमेंटची बार अशा पद्धतीने हे अतिशय सुटसुटीतपणे केलेलं आहे. म्हणजे पाहता येईल आपल्याला अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी कमी जागेत कमी करतात लो कॉस्ट शेड म्हणतो आपण. तर ते अशा पद्धतीने त्यांनी बनवलेलं आहे आणि खूप अतिशय माझ्या जे सुरुवात करणार आहेत त्यांच्यासाठी हे अतिशय उत्कृष्ट असं हे शेडचं हे आहे नियोजन. बघा, आपल्याला पुढे पण दिसतात इथेही थोडं त्यांनी आणि पुढे एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. जे काही मोठी जर शेळ्या असतील त्या इथं आणि आत करडांसाठी असं केलेलं आहे आणि हे असं थोडंसं ही बॅक साईड आहे आणि अतिशय सुंदर शेडचं नियोजन आहे. ज्यांना खरोखरच शेळीपालनामध्ये उतरायचं आहे आणि आपल्याकडे भांडवल कमी आहे तर त्यांनी सुरुवात करायची असेल तर अशा पद्धतीने कमी जागेतसुद्धा आपण करू शकतो. अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी बनवलेलं आहे आणि व्यवस्थितपणे केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे मटेरियल म्हणजे वापरलेलं आहे. जर आपल्याला अगदीच ह्याच्यापेक्षा आपल्याला कमी बजेट करायचं असेल ते सुद्धा करता येतं. फक्त हे जे मटेरियल आहे हे आपण जुन्या बाजार मिळतो, जुन्या बाजारात काही लोखंडी वस्तू मिळतात त्या वस्तू घेऊनसुद्धा आपण हे असं प्रमाणे स्ट्रेटचं स्ट्रक्चर तयार करू शकतो. आणि हे लेंडी आहे, लेंडीचं त्यांनी लेंडी खतासाठी ही जागा केलेली आहे आणि हे इथं मुक्त संचारमध्ये अर्धबंदिस्त आहे. हे थोडं म्हणजे सकाळच्या किंवा मोकळ्या वेळेत आणि संध्याकाळी बंदिस्त. अर्धबंदिस्त आपल्या जे काही शेळी फार्मचे शेळी पालनाचे जे टाईप्स आहेत म्हणजे ओपन स्पेस म्हणजे पारंपरिक, त्याच्यानंतर अर्धबंदिस्त आणि मोकाट किंवा आपण म्हणतो की पूर्ण बंदिस्त. तर हे अशा पद्धतीनं हे त्यांनी केलेलं आहे आणि अतिशय सुटसुटीतपणे असं हे स्ट्रक्चर आहे. ज्यांना खरोखरच पैशाची थोडा अभाव आहे पण व्यवसाय करायची इच्छा आहे शेळीपालन तर त्यांच्यासाठी इथं आपण ओपन स्पेसमध्ये फिल्टरसुद्धा ठेवू शकतो.
गोट म्हणजे फीड खाण्यासाठी त्यांना ते आपण लो बजेटमध्ये फीड बनवू शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो कमी पैशामध्ये हे करायला पाहिजे. तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.